महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा एक नवा ट्रेंड समोर आलाय। ज्या पद्धतीनं महायुतीचा विजय झाला त्यातून महायुतीला मुस्लिम मतदारांना सुद्धा जोडण्यात यश आल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर आत्ताच झालेल्या आसाम, उत्तर प्रदेश इथल्या पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा दिसलंय। इथे सुद्धा मुस्लिम मतदारांनी भाजप आणि एनडीएच्या बाजूने कौल दिल्याचं दिसतंय। त्यामुळे मुस्लिम मतदार आता वोट बँकेचं राजकारण झुगारतायत की काय पाहूयात। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरभरून दान दिलं। एकूण मतदानाच्या तब्बल 48% अधिक मतदारांनी महायुतीला साथ दिली आहे। विशेष म्हणजे केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम मतदारांचा सुद्धा पाठिंबा महायुतीला असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्रात 20% मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघांची संख्या 38 इतकी आहे। यातील 23 मतदारसंघात भाजप आणि महायुतीनं विजय मिळवलाय तर केवळ 14 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवता आलंय। अवघ्या एका मतदारसंघात एमआयएमला विजय मिळालाय आणि तिथे महायुतीचा उमेदवारच नव्हता। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासातील सूट, इतर महिला केंद्रित योजनांचा परिणाम म्हणून अगदी उघडपणे मुस्लिम महिलांनी सुद्धा महायुतीला साथ दिल्याचं स्पष्ट झालंय। आप बहुत अच्छी योजना करे हैं और लाड़की बहन का जो भी आपने किया है वो बहुत तरक्की हो गई है। आपको अल्लाह ताला आगे और तरक्की करे और सबके लिए आप मदद करते रहे। आपको अल्लाह ताला तरक्की दे और सबके सर पे सलामत रखे। हमको मतलब आगे मतलब हमारी ऐसी इच्छा है करके मुसलमान को अच्छे से लेके चले वो, और हम मतलब सबने उनको सपोर्ट किया, मुसलमानों ने भी, वो भी हम पर ध्यान रखे। हमारी मतलब जो भी है वो हमको भी लेकर चले, हम भी उनके साथ है, यही हमारी बस। बरं, हे महाराष्ट्रातच घडलंय असं नाही तर उत्तर भारतात सुद्धा विधानसभेच्या काही पोटनिवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारसंघात भाजप आणि एनडीएनं यश मिळवलंय। भाजपनं उत्तर प्रदेशच्या कुंदरकी, मीरापूरच्या जागेसह आसामच्या सामागुडी या तीनही मुस्लिम बहुल मतदारसंघात विजय मिळवला। आसामच्या सामागुडीत 46% मुस्लिम मतदार आहेत। असं असतानाही इथे भाजपचे दिप्लू रंजना शर्मा विजयी झाले। त्यांनी मागच्या 25 वर्षांपासून आमदार असलेल्या काँग्रेसच्या रकीबुल हसन यांचे पुत्र तंजील हुसेन यांचा पराभव केला। आसाममधील महिलांच्या संदर्भातल्या योजनांचा परिणाम म्हणून मुस्लिम महिलांची मतं भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने वळल्याचं समोर आलंय। निवडणुका म्हटल्या की मुस्लिम संघटनांची पत्रकं निघणं, ठराविक पक्ष आणि आघाड्यांना मतदानाचे फतवे निघणं, हे सगळं आलं। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी यावेळेला उघडपणे महाविकास आघाडीला मतदान करण्याचं फरमानच काढलं। पण असं असतानाही मुस्लिम महिलांनी महायुती आणि भाजपला कौल दिलाय। त्यामुळेच बदललेल्या राजकारणात मुस्लिम मतदारही विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत असल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।